एकदा दुसऱ्या फेरीचा माझ्या माई मौल्यांना, माझ्या माईबापांना माझा पुन्हा एकदा मानाचा मुजरा. एवढ्या थोडीच सुद्धा पण सर्वजण या दुसऱ्या फेरीची मजा घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी आपण थांबला, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. मी जास्त वेळ घेणार नाही. मोजू घड्याळ लावायचा प्रत्येकाच्या हातात आहे, हातात नसला तरी प्रत्येकाच्या खिशात आहे. मोजून अर्धा तास लावायचा. अर्ध्या तासात पारी संपवणार. जे काही बुवा आज मला वाटलं ते आज बहुत राशन पाणी घेऊन येतील, पण बुवा आणि काय नाही हो, काय नाही गरीब काय हो, काहीच नाही बोलत. मला आश्चर्य वाटलं. मला म्हणतात मी गुगली बुवा एका ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. तुमचा बॉल जागा आहे काय बघा, मग गुगली टाका. पहिले तुमचा बॉल जागा आहे काय बघा आणि मग गुगल्या टाका. एका अंधाऱ्यावर नाही तुम्हाला भेटणार सचिन बुवा, 4-5 बघत लागतील. हो, एका अंधाऱ्यावर नाही भेटायचा. बघा कसं बघा. मी म्हटलं नाही, मी माझी आदिमाया श्रेष्ठ केली माझ्या गाण्यांमधून. माझी आदिमाया मी श्रेष्ठ करत गेलो माझ्या गाण्यांमधून. बुवा म्हणतात तू म्हणू नको ना नाही आदिमाया श्रेष्ठ, पण शंकर तुम्हाला श्रेष्ठ करावा लागेल. बोलून नाही नुसता शंकर माझा नाही, तुम्हाला तो गाण्यांमधून करून दाखवायचा आहे की माझा शंकर असा श्रेष्ठ आहे किंवा पुरुष असा श्रेष्ठ आहे. मी माझी आदिमाया किंवा माझी बाई मी श्रेष्ठ केली माझ्या गाण्यांमधून, बोलून नाही. गाण्यांमधून करायला लागतो. बोलण्यात करण्यात लई फरक आहे आणि तो तुम्ही अजून तुम्हाला कळलेला नाही. म्हणून आज आवर्जून सांगतो, तुम्ही षटकार मारा, नंतर आणखीन मध्ये काय आणि अट्टे मारा. अट्ट पण षटकार गेल्यावर 8 रन पण मध्ये मिळायचे, ते आता बंद केले. कारण हे असे षटकार मारणारे असतील तर काय देतील लोक. आणि म्हणून बघा सुंदर कार्यक्रम केलाय बुवांनी. वाद्यकार, संगीतकार, मुलं माझ्याच उन्हाळे गावातले आज माझी शाखा नसते, त्यांच्याच गावातील मुलं आहेत. चांगली मुलं नाचलेली आहेत. जेवढं बुवान नाही कमवलं तेवढं ढोलकीवाल्यानं कमवलं. आनंदच आनंद आहे, चांगला आहे. नाही खरं आहे. जे पाहिलंय मित्रांनो, जे बघितलंय, हा आपण बाबा जसा मोर दाणी टिपतो ना तसा साला सचिन बुवा शब्द माणसं. माझं बरोबर बारकाई लक्ष असतं. मी किती लांब असू द्या, जेवढं बुवान नाही कमवलं तेवढं ढोलकीवाल्यालाच कमवलंय. त्याला पैसे चालेल. म्हणून मला आनंद आहे. चांगला कलाकार होतोय. बुवांचा असला तरी का होईना, असू दे कधीतरी आपल्या असो. आणि म्हणून चांगली गोष्ट आहे. तुम्ही बुवा षटकार मारीत राहा, सकाळ कोंबडा आगोपर्यंत तुम्ही षटकार मारा. मी फक्त तुम्ही ज्या काही गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्यावर थोडस विश्लेषण करणार. माझी 2 गाण्यांची बारी आहे. 2 एखादा अडीच अर्ध गाणं एखादं होईल, कार्यक्रम संपणार. बुवा काय म्हणते, स्तवन जी त्यांनी मला परवा लावली, त्यांचा माझा गण त्यांना जुना वाटला. त्यांची स्तवन परवा कोरल्यात मंडळी इकडं आली असती. पप्पू दादा आहेत भोसले, कुडात भोसले. हा स्तवन तीच आहे बुवांची. मला म्हणतात मी आज नवीन तरी आणलं, थोडस वेगळं तरी आणलं, आज गवळण तरी नवीन आणली. थोडस काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न होता. बुवानी सुंदर स्तवन लावलेले आहे. गुरुवार यांना त्यांच्या, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, फक्त चाल देतो. ऐका बसा. आले ओठी हे माझ्या मी गायले, आले ओठी हे माझ्या म्हणून मी गायले. तेजा चंद्रापरी रूप हे तुझे पाहिले. चांगली असतो. मी परवा पण त्यांना बोलतो, चांगल्याला चांगलं म्हणणारा शाहीर आहे पहिला. हो, पण वाकड्या मिळीला वाकडा नियम काढायची आमच्याकडे पण पद्धत आहे. सरळ मेळ नाही तुमच्याकडे. आज सरळ दिसते तुम्हाला, पण हे सरळ मेळ नाही आहे. याला वाकडाच नियम काढायला लागतो. त्यांनी बघितलं मी वाकड्यात गेलेलं, म्हणून आज मी माझ्या मायमुलांसाठी आजचा कार्यक्रम तसा होता म्हणून मी गवळण. मी काय घाबरलो नाही बुवाना तुमच्या, मी काय घाबरून नाही ती गवळण दिली. पण माझ्या समाजाला काहीतरी माझं मिळालं पाहिजे. आम्ही एवढी सुपारी घेतो 25-30 हजार रुपये, त्यातलं काहीतरी गेलं पाहिजे लोकांपर्यंत. म्हणून कारण
बुवा सारखा मी पण होतो तसाच तेव्हा. मी पण असं हे काय आम्ही नाही पाहिलेलं असं समजू नका बुवा. आम्ही पण या गोष्टीत गेलेलो आहे. सगळं हे तुम्ही करता जे कॉलेज करताय आता तुम्ही ज्या गोष्टी करताय शक्तिधुऱ्यातलं सांगतोय त्या गोष्टीतनं आम्ही गेलेला आहे. आता आम्हाला कळलंय थोडस मर्म कशात आहे. मर्म कशात आहे. बुवा फक्त म्हटले सद्गुरु थोर का गुरु थोर पण सांगितलं काय कोण आहे तो म्हणजे बुवालाच काय माहिती नाही तर बुवानच केलं नाही अजून. या बुवानच गुरु नाही केलं त्याला काय माहिती गुरुतला आणि सद्गुरुतला. फक्त तो सांगतो. बुवा फक्त म्हटले अरे म्हटले नाही तुला सांगितलं येड्या विचाराय तू सांगाय पाहिजे होतास कोण थोर तू. मग तुला म्हटलं असतं भाष्य म्हटलं असतो. मग तो अभ्यासू म्हटलं असतं की तुला समजलं असतं गुरु आणि सद्गुरुतला फरक जर तुला कळाला असता तर तुम्ही सांगितलं असतं. पण तुम्ही सांगितलं समाजाला प्रश्न विचारलाय मी. समाजाने पण सांगितलंय दुसरा प्रश्न तुम्हाला दुसऱ्या बारीत विचारणार. बुवानं 3 विचारलेत मी त्याच्यावर ते बोलतच नाही. त्याला विचारलं मी चंद्रावर डाग काय आपला रोवर गेला होता माहिती ना ह्याच वर्षी सॉरी तो पडलाय तिकडे जाऊन ते चंद्रावर डाग कुठलं खड्ड किती आहेत ते बघायला गेला होता. त्याला विचारलं म्हटलं सांग शास्त्रात लिहिलं होतं पहिलंच. हा नाही ते जाऊ द्या ते जातील तेव्हा जातील हो सगळ्यांना जायचं. कोण आलाय राहायला आम्ही पण आलोय जायला सगळेच जायला म्हणून जास्त नको ऐका. मी फक्त कट करणार त्यांची जास्त बोलत नाही. म्हणजे बोलण्यामध्ये तुम्ही डिस्टर्ब केलं की मग वेळ वाढत जाईल म्हणून म्हणतोय ऐका. उभे खंबीरपणे तुम्ही साखरपेट लावलेली स्तवन आहे माझी. उभे खंबीरपणे तुम्ही सदैव माझ्या पाठी. उभे खंबीरपणे तुम्ही अहो माझ्या पाठी. रसिका मुजरा मानाचा तुमच्यासाठी. रसिका मुजरा मानाचा बैठे हैं मेरे सीने में. घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. ओके गाणं येऊन म्हणतात जीत जाएंगे हम. असं कसं खेळल्याशिवाय अजून 2 वर बाकी आहे लगेच जीत जाएंगे. एवढा सोपा नाही सांगितलंय तुम्हाला. 4 भगत लावावे लागतील तेव्हा एका अंतरावर नाही भेटायचं तरी पण नाही भेटणारच नाही. हा काय म्हणजे ते म्हणतात संजय जोशी नव्हे. आता ते पण बुवा चांगले आहेत मग त्यांचा मी कमीपणा दाखवत नाही आवर्जून सांगतोय. पण मी यांना सांगितलंय बुवा तुमच्याकडे आवाज आहे पण तुमच्याकडे अभ्यास नाही शक्यतो. आवर्जून मी बरोबर यांना मार्क केलेला या बुवा यांचा अभ्यास पण बघितलेला आहे. हे माझ्या प्रश्नावर बोलत नाही. हे माझ्या मी जे सांगतोय त्याच्यावर बोलत नाही. हे भलतीकडे जात असतात. हॅलो उडव वा ह्याला शक्तितुरा नाही म्हणत. हा शक्तितुरा नाही उडव आणि हे कोर आणि पेटव आणि आग लाव हा शक्तितुरा नाही. तुम्ही नमान करा नमान जिमान हो जिमान तुमचा नाम नमान. तुमचा इमान एक दिवस असा उतरून खाली. सचिन बुवा म्हणतात मला नाद नाही करायचा. शक्तितुऱ्याची भाषा बघा बोलणं बघा. माझ्या बोलण्यावर तुम्ही यायचंय तर तुम्ही शंकर श्रेष्ठ बोलून नाही श्रेष्ठ. माझ्या गाण्याच्या मागण्या यायचं आता मी गाणी देणार त्याच्या तुम्ही मागण्या येणार तरच तुम्ही श्रेष्ठ नाही तर तुम्ही नीती भ्रष्ट. पाहुण्यानो यांना घावणं देतो घावणं. ऐका पाहुणं ऐका ऐका गाणं स्तवन गणाची कट. जीत जाएंगे हम जीत जाएंगे हम तू अगर संग है. वो ऐसा है जीत जाएंगे हम तू अगर संग है.
कदम एक नई जंग है ना. हो तुम्हाला जंग लागलाय जंग. ऐका कसं आहे ते, तुम्ही सुंदर गण गायल्यात. मला गणाला बोलायचं नाही कारण तुम्ही आराधना केली. जरी तुमचा पडला असला तरी गणाला आराधना, म्हणून मी तुम्हाला बोलणार नाही, तुमच्या गणाला नाव ठेवणार नाही. तुमचा तुम्हाला लागला मी देताय कसं तो ऐका. अरे गौरीच्या नंदना गौरीच्या नंदना या जाणुनी स्पंदना श्री गणा घ्या पुन्हा, कारण एकदा मी दिली होती पहिल्यावरी वंदना. मग श्री गणा घ्या पुन्हा ही तुम्हा वंदना. 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 गौरीच्या नंदना गौरीच्या नंदना जाणुनी स्पंदना. श्री गणा घ्या पुन्हा ही तुम्हा वंदना. 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 तुमच्या सेवकात कठी वा. आणि उत्तर ऐका गवळणीचं जाता उत्तर ऐकून जा. वा म्हणतात, मला म्हटले शेर गायलाय त्यांनी, रेकॉर्डिंग आहे इथं, कॅमेरे बिमेरे 2-3 लागलेले आहेत. सकाळी उठल्यावर ऐका. गुरांशी जाताना, कॉलेज जाताना, कॉलेज बंद झाली काय कालजात जाताव का नाही. हा कॉलेजात जाऊ नका, कालजात घुसायची का. काय म्हणतात ऐका. वानी म्हटले काय म्हणतात शेर मध्ये त्यांच्या, ही माझ्या स्वप्नांची राणी. माझा शेर आहे तशी सुरुवात केली. पहिलंच माझा शेर आहे तशी सुरुवात होती, त्याचा मी लिहिलेलं आहे. ही माझ्या स्वप्नांची राणी. दुसरी एक ओळ आहे त्याच्यानंतर, ही माझ्या हृदयाची राणी. त्याला यमक तरी म्हणते का, यमक नाही का. प्रेम कहाणी रीत पुराणी है ना का, पहावी पुराणी प्रेम कहाणी. तर असू द्या. आणि काय म्हणतात पुढे येऊन शेवटचा शब्द शेरचा त्यांच्या, तुला तुला भरवणार माझ्या या प्रीतीचं पाणी. बघा पाणी भरवतात का पाचतात हो, याला धुवायची तरी अक्कल आहे का हो. म्हणजे धुवायला काय वापरतात आणि खायला काय वापरतात, पाणी भरवतात नाही. मला सांगा लोकांना, खरं मित्रांनो माझे, तुम्ही सगळे मायबाप आहेत माझे, यांची म्हणजे यांची किव येते बुद्धीची हो मला. यांची काय काव्य रचना यांची. मी भरवणार म्हणतो प्रीतीचं पाणी. प्रीतीचं पाणी भरवतात, पाणी भरवतात का पाजतात, यांना समजणार नाही. हे मेल्यावर पाजतील यांना, कारण ह्यांना नाही माहिती ना पाजतात का भरवतात. मेल्यावर पाजतील. पाजलं जातं पाणी, भरवलं जात नाही. यांची रेकॉर्डिंग करून ठेवा. हेच खोटं बोलतील आल्या वाहनो. नाही नाही यांना सवय आहे. तुम्ही कॅमेरा बंद करायचा नाही शेवटपर्यंत, कारण हा बोललेला आहे माझं बरोबर मार्किंग आहे. यांनी बोललेलं आहे मी भरवणार म्हणतात प्रीतीचं पाणी, पाजणार नाही म्हटलं. मी म्हणून 2 वेळा दरवाजा परत एकदा उघडला. उघड म्हटलं काय म्हणतात ऐकू दे. लक्षात आहे, नुसत्या डिरकाने काढून नाही, वा झुजणारा बैल पाहिजे. हा नुसत्या डिरकाने काढून नाही होईल, सगळे हलवून बैल झुजणारा पाहिजे. शास्त्र झुजायचं काम आहे तुमचा. मी जे बोलणार त्याच्यानंतर तुम्ही यायचं. म्हणून तुमच्या गवळीचं उत्तर मी गेल्या वर्षी गायली, याच वर्षी गायली मला वाटतं गवळण. आणि हे आमच्याच चाले उष्ट्या मष्ट्या काढतात आणि आम्हाला सांगतात नवीन. हा ऐका ऐका ऐका, मी दिले चांगली आहे स्तवन, सांग गवळण चांगली आहे. तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर लिया, मैंने भी अपना दिल ये जान तेरे नाम कर लिया. यंदा लावली होती त्या आमच्या उष्ट्या पाष्ट्या ऐकता खरकटी. चला असो, चांगले चांगले गवळण चांगले.
ऐकून माझी बासरी झालीस तू बावरी. मस्त गवळ वा. तुमच्याकडे हाय काय मुरली बासरी मुरली हाय का बोकडे मुरली का कोणी चोरली बघा. नाही नावं भरपूर फुटत आहेत म्हणून म्हणतोय कोणाची तपासा मुरली आहे काय म्हणून ऐका. मी दिले गवळण राधामध्ये कृष्णाला. अरे सावळ्या सख्या श्री हरी हो तू येशील का माझ्या घरी. राधामध्ये तो म्हणतो बावरी झालीस ना बावरी झाले मी चाल तुझ्या प्रेमामध्ये कृष्णा. काय म्हणते राधा. अरे सावळ्या सख्या श्री हरी गडे येशील का माझ्या घरी. तुझ्या विना राहू कशी मी तुझ्या विना राहू कशी मी. येतीच सांग बिचारी सावळ्या सख्या तुमचा टाइमपास नको. 12 मिनिटाचा अवधी आहे. 12 मिनिटात माझी सगळी गाणी होणार निश्चितपणे. त्याच्या अगोदर आवर्जून सांगायचं हे बक्षीस आलंय सन्मान्य दादा काशीनाथ वासुदेव साखरेकर गुरुकृपा गॅस वेअर्स ठाणे यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी संपूर्ण नाचबंडा दादांचा शतशः ऋणी आहे. आणि मी मगाशीच सांगितलं मित्रांनो या गावातील लोक ज्ञानी आहे वाचक आहे आणि निश्चितपणे आणि एक चूक म्हणाय नको पण माझी गोष्ट अलाव झाल्याने ती राहून गेली. ती मी सांगायचं बोलण्याच्या ओघामध्ये ते राहून गेलं आणि त्याच्यामुळे दादांनी निश्चितपणे त्याची आठवण करून दिली. आणि आठवण करून देताना 1001 रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक काशीराम दादा सागरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. दादांना शाहिरी मानाचा मुजरा. मी मगाशी सांगितलं होतं मी जो विषय गायला दत्त जन्माचा जो विषय गायला निश्चितपणे दादांनी सांगितलं फक्त नारदाचं नाव गोळ तुम्ही घ्यायला पाहिजे होतं. निश्चितपणे ही कळ लावली. कळ म्हणण्यापेक्षा तिन्ही बायांना त्या लक्ष्मी सरस्वतीने पार्वती तिन्ही बायकांना ब्रह्मा विष्णू महेशाच्या तिन्ही बायकांना नारदानं सांगितलं तुमच्यापेक्षाही एक अशी स्त्री आहे या भूतलावर जिचं सत्वहरण करायला कोणाला जमणार एवढी सत्पतिव्रता आहे ती. नारदानंही थोडक्यात कळ लावलीच म्हणायचं. कळ लावली तिथं पण माझी आदिमाया श्रेष्ठ आहे. कारण कळ लावणारा हा पुरुषच आहे. आवर्जून सांगतो कळ लावणारा हा पुरुषच आहे. पण त्यानं कळ लावला त्यानंतर त्या सगळ्या मला मग हे हट्ट धरून बसल्या सगळ्या बायका तिचं सत्व तुम्ही हरण करून आला म्हणून हे तिन्ही देव अनुसयेचं सत्व हरण करण्यासाठी गेले. आणि पुढची स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून गाणं ऐका. मला पहिलं गाणं म्हणायचं आवडतं. मला म्हणतात की मी बोलतो मी वर्मावर बोट ठेवणार पण मित्रांनो माझं मी अनेक वेळा ज्या शाहिरांशी मी कार्यक्रम केले मी माझा विषय पटवल्याशिवाय कधीच गायला नाही. मी यांना बोललोय ना कडे आपण आता यांचा एक कॉल कमी आहे हे मला गुगले टाकताय यांना बोलच नाही. तरी पण मी जे विषय बोललोय ते मी यांना ज्या ठिकाणी जे विषय बोललेला आहे ते विषय त्यांना पटवून दिले. आजचा पण विषय तसाच आणलाय. आणि आजचा प्रश्न समाजाला दुसरा प्रश्न तुम्ही गुरुने सद्गुरूतला फरक नाही सांगितला. बोला तर नाही जमणार त्यांना जमायचं नाही. पुढचा जन्म त्यांना घ्यायला लागेल उदाहरण नाही तर घ्या. बाबा आले असतील तर त्यांना विचारा म्हणा गुरु तो सद्गुरु तो आवर्जून विचारायला आवर्जून मला सांगणार समाजाला सांगा. कारण का माझं म्हणणं आहे की समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे यांना काहीतरी मिळालं पाहिजे. आज तुमच्यावर प्रश्न टाकलाय आणि म्हणून दुसरा प्रश्न समाजाला त्याच्या अगोदर एक गाणं दादांनी जे 1000 रुपये दिलेले आहेत त्यांचा नारदाचा विषय या ठिकाणी क्लिअर केला आणि मला पहिलं गाणं गायचं आहे. आवर्जून नवीन आणला विषय द्या ऐकून.
आजचा विषय आणलाय यांना लग्ना लग्ना म्हटलं की त्यांना आज लग्ना म्हणणार आज शपथ आहे लग्ना म्हणणारच नाही. पण मी विषय देणार पटवून देणार कसा विषय तो ऐका. गांधारी नरेश गांधारी नगरीचा राज महाभारत गाणार बुवा तुम्हाला पण महाभारतात माझ्या मागून यायचंय तर तुम्ही बादशाह तर तुम्ही करा ना श्रेष्ठ तुमचा शंकर पण गाण्यातून करा. माझं म्हणायचं हे आहे माझं म्हणणं मी जे विषय गाणार त्याच्यावर मागणं तुम्ही येणार तर तुम्ही मोठे बुवा तर तुम्हाला कळतंय काहीतरी म्हणून मी तुम्हाला विषय देतोय. गांधार नगरीचा राजा गांधारीचं लग्न करायचं ठरलं. गांधारी चांगली होती पहिली काय आंधळी नव्हती गांधारी चांगली होती पहिली आणि मग गांधारी नगरीच्या राजाने गांधारीचं लग्न करायला ठरवलं. भीष्माने गांधार नगर जिंकलं. भीष्म म्हणाला मी काय लग्न करू शकत नाही गांधारीशी. मग त्यानं लग्न लावून दिलं धृतराष्ट्राचे. धृतराष्ट्र जन्मता आला 100 कौरवांचा पिता जन्मताच आंधळा. परंतु गांधारीला असं वरदान होतं की पहिला नवरा असेल तुझा जो पहिला नवरा असेल तो लगेच मरणार. तिला वरदान होतं तिच्या पत्रिकेमध्ये तसं लिहिलेलं होतं. मग तिचं पहिलं लग्न एका बोकडाशी लावतात आणि मग नंतर लग्न धृतराष्ट्राशी होतं. ही खबर धृतराष्ट्राला समजते की गांधारीचं पहिलं लग्न बोकडाशी झालं का गाढवाशी झालं का माणसाशी झालं हे त्याला माहिती नाही. पण त्याला एवढं माहिती ही काय म्हणजे ही उपवर म्हणजे ही काय त्याला म्हणायचं होतं की हिचं पहिलं लग्न झालेलं आहे. धृतराष्ट्राला म्हणायचं म्हणजे ह्याने फसवलं मला आणि म्हणून ते सगळ्या त्या गांधार नगरीला गांधारीच्या सगळ्या आई बापांना आणि त्याच्या 100 भावांना ह्या धृतराष्ट्र तुरुंगात टाकतो आणि मग त्यांना एवढं अन्न पाण्याला एवढं मोहताज करतो की फक्त 1 मूठ त्यांना अन्न द्यायचं. शास्त्रामध्ये कथा आहे बुवा तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला समजेल विषय मी काय म्हणतोय. आणि मग 100 मुलं कशी दाखवायची 1 मुठी धान्यावर. मग हा सगळ्यात लहान शकुनी मग ते सगळे एक दाना जो प्रत्येकाच्या वाटणीला यायचा ते या शकुनीला द्यायचे आणि मग त्याला त्यांनी जगवलं. शेवटचा मुलगा हा शकुनी होता. लक्षात घ्या नीट कथा काय सांगतोय ती थोडक्यात या. आणि मग एखादा विषय जाईल मध्ये ते म्हणू नका मग नंतर की गेला म्हणून थोडक्यात कथा सांगतोय. मग ह्याला जगवतात आणि लोकांना अजूनपर्यंत हेच माहिती आहे की शकुनी हा कौरवांचा मित्र होता का मामा होता ना कौरवांचा बरोबर ना त्यांच्या बाजूने होता का त्यांच्या बाजूने शकुनी. तुम्हाला दुसरा प्रश्न आहे हा तुमच्या प्रश्न दुसरा शकुनी हा कौरवांच्या बाजूने होता येस ऑर नो फक्त सांग हो का नाही. तुम्ही महाभारत वाचलंय ऐकलंय कधी का नाही. मग शकुनी हा कौरवांच्या बाजूने होता येस ऑर नो हा यस यस म्हणताय ना. चुकीचा विषय आहे. शकुनी हा कधीच कौरवांच्या बाजूने होता. कुरुकुळाचा त्याला नाश करायचा होता म्हणून तो दुर्योधनाला नको त्या क्लुप्त्या नको त्या युक्त्या सांगत होता. या कुरुकुळाचा त्याला नाश करायचा होता कारण त्याच्या 100 भावांना 99 भावांना या कुरुकुळाने धृतराष्ट्राने मारलं होतं. ही नवीन घटना तुम्हाला सांगतोय आज. हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल ते आज मी सांगतोय म्हणून गाण ऐका काय म्हणायचं कोण आणि मग त्या शकुनीच्या आठवणीत राहून आपल्या 99 भावांनी आपल्यासाठी त्याग केलाय प्राणाचा हे त्याच्या लक्षात राहावं म्हणून त्याचा एक पाय गोव्यातनं काढतात. ते सगळे भाव बाकीचे जेवढे जिवंत असतात ना त्या तुरुंगामध्ये एक पाय ह्याचा गोव्यातनं काढतात कारण ह्याला आयुष्यभर आठवण राहायला पाहिजे गुरुकुळाचा तुला कौरव कुळाचा तुला बदला घ्यायचा म्हणून गाणं कसं आहे. कामाव जायला उशीर जायला ट्रेन चुकली काय शकुनी मामाला ठेवलंय कामाला. शकुनी मामाला ठेवलंय कामाला त्याला चुकून बोलायचं नाही. कृष्ण म्हणतो पांडवांनो शकुनी आहे बरोबर करतो ह्यांचा नाश करायचा आहे कौरव कुळाचा या कुरुकुळाचा नाश करायचा आहे. त्या शकुनीला तुम्ही कोणीच बोलायचं नाही काळजी करू नका तो या कुरुकुळाचा नाश करणार आहे कृष्ण सांगतो. मग शकुनी मामाला ठेवलंय कामाला. शकुनी मामाला ठेवलंय कामाला याला चुकून बोलायचं नाही हा मोडका हलवतोय हलवू द्या पाय.
गांधार नगरीचा राजा, एक मिनिट, गांधार नगरीचा राजा, हे गांधार नगर हे अजूनही आहे हा. मित्रांनो आवर्जून जाता ऐकून जा. हे अफगाणिस्तानामध्ये आत्ताचं कंदार आहे. कंदार विमान एकदा आपलं अपहरण झालं होतं, माहिती असेल नसेल, कोणी वाचलं असेल नसेल. कंदाहार नावाचं शहर आहे अफगाणिस्तानमध्ये. ते हस्तिनापुरातलं त्या काळचं गांधार नगरी हा प्रदेश अजूनही आहे. या घटना घडलेल्या आहेत, मी माझ्या मनाचं सांगत नाही. ऐका. गांधार देशाचा झाला हा राजा, गांधार देशाचा राजा हा झाला, बहिणीच्या संगे अंगण मिळाला, आपल्या बहिणी बरोबर गांधारी बरोबर हा भाऊ, लहान भाऊ म्हणून सोबती आला आणि तो तिथं अंगण मिळाला. तिथंच राहिला, हस्तिनापुरातच राहिला. त्या कौरवांना त्याने नको त्या कृत्य लढवल्या, त्यांचा नाश करण्यासाठी. म्हणून पांडवांना विजय संपादन करता आलं. म्हणून मला म्हणायचं आहे काय, गांधार देशाचा राजा हा झाला, बहिणीच्या संगे अंगण मिळाला, कुळाचा करील नाश, कुळाचा करील नाश, त्याच्या नशिबात निघणं हाय हा मोडका, हलवतोय हलवत्या पाय, त्याला चुकून बोलायचं नाही, हा मोडका हलवतोय हलवत्या पाय. तुम्ही आम्ही नाही पांडवांनो, हा शकुनी मामाच आहे कौरव कुळाचा नाश करणार. आज वेगळा विषय ऐकतोय तुम्हाला. हे तुम्हाला कधीच कोणी सांगितलं नसेल. तुम्हाला हेच सांगितलं असेल की कौरवांच्या बाजूने शकुनी मामा आता अजिबात नव्हता मित्रांनो. म्हणून सांगतोय, कौरवांना आले उपरती, सांगतोय कृष्ण होऊन साथी, गाण्याचं उत्तर दे. तुला विषय सांगितलाय पटवून खोलून विषय सांगितलाय. पुढचा तरी लाव, नाही तर मागचा तरी लाव. बडबडत राशी. 1 तारखेला वारी आहे डिसेंबर मध्ये, इथंच मे महिन्यात राजापुरातच. असा सोपटा सोलपटवी मग बोलणार नाही. मग शब्दाची मर्यादा राखणार. आज सांगतोय तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी तुमच्यासाठी शब्दांची मर्यादा राखली. गाण्याचं उत्तर दे. माझ्या विषयाला विषय दे. काय सांगितलंय? नुसता शंकर बोलून नाही श्रेष्ठ करायचा, गाऊन श्रेष्ठ करून दाखव. हा नमान नाही जमान, हा दॅट इज कॉल्ड नो नमान. शक्ती तुला म्हणतात आणि माझ्या विषयाला विषय द्यायची तुम्ही, तर तुम्ही श्रेष्ठ. जॉन दादा आंबेडकर दादांच्या माध्यमातून 200 रुपये झालाय. कार्यक्रम संपूया लगेच. मला माहिती आहे माझी 2-3 मिनिटं शिल्लक असतो. एकच गाणं घेणार शेवटीला, कारण तुम्ही एवढे लोक थांबले म्हणून एक मुखडा फक्त घेतोय. कारण बघा मित्रांनो, मी काय, बुवा काय, तुम्ही काय आणि कोण काय, जन्माला आलेला प्रत्येक जण
माणूस लय चांगला होता है ना. मलापर्यंत काय त्याला खाई घालणार नाही, पण गेल्यावर लोकांना सगळ्यांना लाडू जिलेब्या काय काय वाटतील कार्याला. पण मलापर्यंत काहीतरी कदर करा समाजाची या जीवाची, हेच सांगणार एक गाणं माझं. जास्त वेळ नाही घेणार, मला आणखीन बोलायचं होतं थोडस, पण आज थोडं शब्द आवडतोय. मिलिंद दादा, मिलिंद रमेश राऊत दादा, 151 रुपये मिळाले. मित्रांनो हे प्रेम आहे बघा. पैसे किती कमवले त्याला महत्व नाही, काय तुम्ही घेऊन जाणार याला फार महत्व आहे, लक्षात घ्या. माझ्याकडून थोडस जरी नेलवलं, माझ्या सुपारीतलं थोडस जरी नेलवलं तुम्ही, माझं सार्थक आहे. मला पैसे नको आहेत तुमचे, मला तुमचं प्रेम पाहिजे. हे अविरत मी जे विषय दिले त्याच्यावर तुम्हाला जरूर बोलावं. बघा वैयक्तिक टीका करण्याचं कारणच नाही काय असेल. बघा कुणाच्या व्यंग्यावर बोट ठेवणं खरोखर म्हणजे मलाही कळतं ते भुवांच्या बाबतीत जे घडलंय कुणासोबत घडू नये, पण व्यंगावर नाही, पण शक्तितुरा आहे. हा जुगलबंदीचा सामना आहे, हारजीत आहे. मग तुम्हाला काहीतरी मला बोलणं आहे, मग मी जर बोलतोय, मी जे पटवून बोलतोय, तर त्याच्यावर तुम्ही त्याला मला उत्तर दिले पाहिजे. तुम्ही मला वैयक्तिक टीका टिप्पणी नाही करायला पाहिजे. तुम्ही या विषयावर उत्तर द्या ना मला. मागचा पुढचा विषय मी गांधारी प्रवेशाचा विषय गायलाय, मी तुम्हाला पटवून सांगितलंय मी काय बोलतोय. तुम्हाला लागणार मी बोललोच नाही, मोडका बोललो. आणि तो मोडका आहे, तो विषय शास्त्रामध्ये लिहिलेला आहे आणि म्हणून बोललेला आहे. म्हणून एक शेवटचं गाणं एक लिहिलेलं आहे बोलणं, तेवढं ते घेतोय आणि कार्यक्रमाची सांगता. अरे कोणीतरी द्या रे 2-4 रुपये. बुवा सारखा म्हणतो तेरे ना द्या रे, त्याला 2-4 रुपये द्या कोणीतरी, द्या दादा द्या कोणीतरी. ते सारखं म्हणत असते तेरे ना. याचं कुणाकडे उधारी आहे, याची उधारी कुणाकडे आहे. तेरे ना तेरे ना चांगला कार्यक्रम झालाय आणि मग खाल्लेला ताटा उगाच म्हणा तुम्ही म्हणा. वा 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 वा. तुम्हाला थंडी लागते काय? तुम्हाला थंडी लागते लागते का वाजते? लागते का वाजते? मला बाबा जाणवते वंशी ऐका. मग 4 चौघात तुझ्याशी हे म्हणतात ना शंकर 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 आधी माया म्हटले. यांना गाणं दिलं एवढं त्यांना उत्तरच नाही ते गाण्याची. 4 चौघात तुझ्याशी अरे केलंय मी केलंय लगीन थाटात. 4 चौघात तुझ्याशी मी केलंय लगीन थाटात. पण हागलास देवेंद्र. शची मध्ये इंद्राची बायको देवेंद्राची. बुवाना बोलत बुवा तुमची आपली असू द्या लक्ष्मी घरची आहे, तुम्हाला बोलत नाही. देवेंद्राची गाडी लोई रात काढी नेलो कोंबडा. 4 चौघात तुझ्याशी इंद्राची त्याची जोडी देवांचा राजा इंद्र देवेंद्र त्याला म्हणतात. त्याची बायको शची ती म्हणते 4 चौघात तुझ्याशी मी केलंय लगीन थाटात.
अरे पण हागलास देवेंद्रा तू खाल्लेल्या काटात हागलास देवेंद्रा तू खाल्लेल्या तुला हृदयात बसवली तू कामाला फसवली शची म्हणते तुला हृदयात बसवली तू कामाला फसवली असता बायको लग्नाची अशी कामाला रुसवली रममान तिथे झाला तू प्रणयाच्या लाटात हे इंद्रा देवेंद्रा तुझी लग्नाची बायको तरी तुला आवडली अहिल्याचा भोग गेला आणि हा विषय सगळा माहिती आहे. सागवेंद्रला जर बक्षीस देतात 1000 रुपयांचं तर त्याला इथं ज्ञानी लोक आहेत वाचक लोक आहेत अहिल्याचा आणि इंद्राचा विषय मी गायलेला आहे. हे मला म्हणतात भाऊ तुम्ही मलाच बोलता कसं काय हो तुमच्याकडे विषयाचं विश्लेषण नाही उत्तर नाही तुम्हाला पुढचं मागचा अनुभव नाही माहिती नाही त्याच्यामुळे तुम्ही बोलत नाही. हे विषय मी गायले आहेत त्यांना अनेक वेळा एकदा नव्हे अनेक वेळा त्यांना गायलेले आहेत पण यांच्याकडे उत्तर नाहीत म्हणून म्हणतोय बुवा तुमचा आणि माझा हा काही झगडा आजचा नव्हे हा अनादी कालापासून चालत आलाय आणि तुम्ही आम्ही गेल्यावर हा सगळा झगडा इथंच राहणार आहे तुम्ही आम्ही जाणार आणि म्हणून मला म्हणायचं शेवटचं गाणं माझं फक्त 2 एक अंतऱ्याचं गाणं 2 मिनिटात फक्त उरकतोय आणि कार्यक्रमाची सांगता करतोय पप्पूला थांबा आवर्जून आहे 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 नाशिवंत जग हे सारे मरायचंय प्रत्येकाला जायचंय सोडून आहे नाशिवंत जग हे सारे मोहमाया सोड सत्संग जोड भल्या माणसा सत्संग जोड शरीरातून निघून गेल्यावर हा शारीरिक पिंजरा शरीराचा पिंजरा खाली होणार आहे म्हणून म्हणतोय मोक्ष पदाला जावे निज रूप धामा पिंजरा होईल हरिधामा आहे नाशिवंत जग हे
माया सोड सख सख सोड भल्या माणसा सख सख सोड भल्या माणसा संताचा संग सत्याचा संग धर मानवा सख सख जोड भल्या माणसा सख सख जोड. आणि म्हणून जास्त वेळ न घेता तुमचा जास्त टाइमपास न करता बुवाला सुद्धा जास्त न बोलता त्यांना बोलले थोडंफार त्यांना लागलं असेल आणि लागल्याशिवाय मजा पण नाही शक्ती करायची पण बुवा एवढं काय तुम्हाला घालून पाडून किंवा आणखी तुमचा काय अपमान व्हावा तुमचा काय अगदी तुम्ही नेस्तराभूत होऊन व्हावे असं काही तुम्हाला बोललं नाही बोललोय तुम्ही गुगले टाकता तुमचा बोल आम्हाला कळायला पाहिजे म्हणून बोललो. तुम्ही काही गोष्टी बोललात याच्यावर मी बोललेलो आहे. तुम्हाला जे काही चांगलं घ्यायचं आहे तेवढं घेऊन जा. वाईट मला माझं त्या 2-4 शिव्या दिल्यात तरी चालेल कारण शिव्यांची आता मला सवय झाली. शिव्या खाल्ल्याशिवाय पैसे पोचत नाही ना आपण नाचकरी बुवांना भजन करायचा वेगळा असतो. सतीश कदम सचिन कदम आहे समीर कदम सचिन कदम कदम भावकीच आहे म्हणून आमच्याकडून काहीतरी घेऊन जावं एवढी अपेक्षा माझी माय बाबाकडून असते आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम तुमच्या चरणाशी ठेवलेला आहे. जे काही चांगलं असेल तेवढं घेऊन जा. वाईट काय असेल ते माझं मला परत द्या. बुवाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. दुसऱ्या फेरीसाठी